Hello everybody. Today we are going to study about disorders of nervous system 9.8. It is the last subunit from neural control and coordination. It is the disorder of nervous system. डिसऑर्डर्स म्हणजे काय तर डिसऑर्डर्स म्हणजे विकार. नर्वस सिस्टमच्या विकारांची आज आपण या ठिकाणी माहिती घेऊ. नर्वस सिस्टमचे विकार कोणते आहेत तर यातला पहिला म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर. सायकोलॉजिकल डिसऑर्डर. ओके, it is commonly called as mental disorder. सायकोलॉजिकल किंवा मेंटल म्हणजे मानसिक विकार. ठीक आहे, मेंटल डिसऑर्डर मानसिक विकार. ओके, इट इन्क्लूड वाइड रेंज ऑफ कंडिशन्स. मेंटल डिसऑर्डर्स includes wide range of condition that affect mood, thinking and behavior of person. Okay, it affect the multiple areas of life and it create distress for the person suffering from it. काय माहिती सांगितलेली आहे की मानसिक आजारामध्ये अशी अवस्था निर्माण होते की यामध्ये त्या व्यक्तीचा जो मनस्थिती आहे किंवा विचार करण्याची जी क्षमता आहे, थिंकिंग, आणि त्या व्यक्तीचं वर्तन या तिन्ही वरती या आजारामध्ये विपरीत परिणाम होतो. इट अफेक्ट द मेंटल डिसऑर्डर. दे आर हॅव्हिंग वाइड रेंज ऑफ कंडिशन दॅट अफेक्ट द मूड, थिंकिंग and behavior of person. यामुळे आणखी काय परिणाम होतो? It also affect the multiple areas of life and it create distress. मानसिक आजार हे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करतात आणि यामुळे त्या व्यक्तीला तो व्यक्ती दुःखामध्ये राहतो. अशा व्यक्तीला दुःख होतं. डिस्ट्रेस हा शब्द आलेला आहे. द मेंटल डिसऑर्डर क्रिएट्स डिस्ट्रेस फॉर द पर्सन सफरिंग फ्रॉम इट. आणि या मानसिक आजाराच्या मेंटल डिसऑर्डरच्या खाली काही कॅटेगरीज आलेल्या आहेत. दीज आर द सम कॅटेगरीज ऑफ सायकोलॉजिकल और मेंटल डिसऑर्डर्स. दे आर एक्सप्लेन्ड. They are only mentioned in our textbook. What are those disorders? They are first intellectual disability, second autism spectrum disorder, third bipolar disorder, fourth depression, fifth anxiety, and sixth it is the attention deficit hyperactivity disorder. तर या 6 डिसऑर्डरचा फक्त आपल्या पुस्तकामध्ये या मेंटल डिसऑर्डरच्या हेडिंग खाली उल्लेख केलेला आहे. तर आपण या डिसऑर्डरची थोडक्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू. पुस्तकामध्ये फक्त याचा उल्लेख आलेला आहे. मी तुम्हाला या डिसऑर्डर संबंधी थोडक्यामध्ये अधिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी पहिली डिसऑर्डर आलेली आहे म्हणजे वन ऑफ द कॅटेगरी ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर. इट इज द इंटेलेक्चुअल डिसएबिलिटी. इंटेलेक्चुअल म्हणजे बौद्धिक, बुद्धी संबंधी, आणि त्याची जी एबिलिटी आहे, जी क्षमता आहे, ती क्षमता कमी होते. इट इज नोन एज द डिसएबिलिटी, इंटेलेक्चुअल डिसएबिलिटी. फॉर्मरली it was known as mental retardation.
मराठीमध्ये याला मंदबुद्धी असं म्हणता येईल. मंदबुद्धी, मेंटल रिटार्डेशन और इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी. सामान्यपणे व्यक्तीचा जो सामान्य इंटेलिजंट कोशंट असतो, IQ बुद्धिगुणांक हा 90 ते 110 एवढा असतो. IQ ऑफ नॉर्मल पर्सन नॉर्मली इट रेंजेस फ्रॉम 90 to 110. परंतु जेव्हा हा इंटेलिजंट कोशंट म्हणजे बुद्धिगुणांक हा 90 पेक्षा कमी असतो, त्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी किंवा मेंटल रिटार्डेशन हे असू शकतं. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय बिलो ॲव्हरेज इंटेलिजन्स. तुम्हाला आता मी सांगितलं की ॲव्हरेज इंटेलिजन्सची व्हॅल्यू किती आहे, 90 to 110. बट व्हेन दॅट इंटेलिजन्स इज बिलो द ॲव्हरेज, सी हिअर या ठिकाणी व्हॅल्यू दिली मी की IQ किती असतो, 90 पेक्षा कमी असतो. ठीक आहे. अशा व्यक्तीमध्ये कौशल्य ज्याला म्हणतो, देर इज लॅक ऑफ स्किल फॉर द डे टू डे लिव्हिंग. अशा व्यक्तीमध्ये दैनंदिन जीवन जगण्यासाठी जे स्किल आवश्यक असतं, जे कौशल्य आवश्यक आहे, जी कसब आवश्यक असते ती कमी असते. बुद्धिगुणांकावरून हा पडलेला प्रकार आहे मेंटल रिटार्डेशन, और इट इज ऑल्सो नोन ॲज द इंटेलेक्चुअल डिसएबिलिटी. ओके. दुसरा प्रकार, उपप्रकार ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, शॉर्ट फॉर्म ASD. आता याचा जर आपण अर्थ बघितला शब्दाचा, तर ऑटिझम म्हणजे आत्मकेंद्री किंवा स्वयंकेंद्री. ठीक आहे. आत्मकेंद्रीपणा बघा काय असतं हे. इट इज अ कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंटल कंडिशन. कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंटल कंडिशन दॅट इन्व्हॉल्व पर्सिस्टंट चॅलेंजेस. या व्यक्तीमध्ये विकास त्याचा अशा प्रकारे झालेला असतो की या व्यक्तीला पुढील गोष्टीमध्ये नेहमीच त्याला संघर्ष करावा लागतो, नेहमीच त्याला तोंड द्यावं लागतं. चॅलेंज, नेहमीच त्याला आव्हान येतं, आव्हान निर्माण होतं. इन्व्हॉल्व्स पर्सिस्टंट चॅलेंजेस इन कशामध्ये, तर सोशियल इंटरॅक्शन, सेकंड स्पीच अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा मानसिक आजार असणारा जो व्यक्ती असतो, अशा व्यक्तीला समाजामध्ये सामाजिक सोशियल कम्युनिकेशन करता येत नाही. ठीक आहे. काय शब्द आला इथे, चॅलेंज इन सोशियल इंटरॅक्शन, म्हणजे अशा व्यक्तीला इतरांशी सुसंवाद करता येत नाही. दुसरं जर बोलणं, आपण बोलतोय त्या स्पीच विषयी की सुसंवाद करू शकत नाही, सामाजिक अंतरक्रिया त्याची व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या शारीरिक हालचाली असतात की हावभावावरून इतरांचं वर्तन ओळखणे, हातवारे, चेहऱ्यावरील भाव, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे अशा व्यक्तीला करता येत नाही. किंवा अशा व्यक्तीला अशा क्रियाद्वारे, बोलण्याची क्रिया असेल, हातवारे किंवा चेहऱ्यावरील हावभाव असतील, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असेल किंवा सोशल इंटरॅक्शन आहे, ती नीट जमत नाही. ओके. इट इज कॉज्ड बायचं कारण काय आहे, इट इज कॉज्ड बाय ॲबनॉर्मॅलिटी इन ब्रेन स्ट्रक्चर अँड फंक्शन. ठीक आहे. मेंदूमध्ये झालेल्या रचनेमध्ये, रचना आणि कार्य यात झालेल्या अपसामान्य बदलामुळे, ड्यू टू द चेंज इन ॲबनॉर्मल स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ब्रेन, इट कॉजेस द ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. इट ऑकर्स इन चाइल्ड. ओके. तर या झाल्या 2 डिसऑर्डर. आता आपण जाऊ तिसऱ्या डिसऑर्डरकडे. ओके. थर्ड डिसऑर्डर. काय आहे ते आहे बायपोलर डिसऑर्डर. बघा,
बायपोलर. बाय म्हणजे दोन, पोल म्हणजे ध्रुव. तर या ठिकाणी कसा अर्थ घ्यायचा त्याची आपण माहिती घेऊ. बायपोलर डिसऑर्डर इज असोसिएटेड विथ द मूड स्विंग. अशा व्यक्तीचा जो मूड आहे, अशा व्यक्तीचा जे मनस्थिती आहे ती बदलत राहते. स्विंग म्हणजे बदलणे. ठीक आहे. इट इज असोसिएटेड विथ मूड स्विंग्स रेंजिंग फ्रॉम. आता मूड कशा प्रकारे बदलतो तर या ठिकाणी कंडिशन दोनच असतात. बघा, एक काय असते, डिप्रेशन किंवा डिप्रेसिव्ह लो. अतिशय दुःख होणे, मनाला खिन्न वाटणे, सभोवतालीचे जे सगळे लोक आहेत, माणसं आहेत, समाज आहे तो आपला नाही असं वाटणे, एकदम डिप्रेशन. ठीक आहे. डिप्रेशन टू द मॅनिक हाय. बघा, लो टू हाय. How the mood swing? The conditions are to either low or either high. But what is low? Low काय असतं तर खूप दुःख होणे किंवा अतिशय आनंद होणे, अतिशय उत्तेजित होणे. मॅनिया शब्द आहे, मेनिया. मॅनिक म्हणजे अति वेगाने, अति वेगपूर्वक, अतिशय आनंद होणे. बरं का, खूप उत्साह येणे या प्रकारे. तर शब्द इथं आलेला आहे मेनिया. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होतं बघा, मूड कशा प्रकारे बदलतो तर तो व्यक्ती एकतर खूप आनंदी असेल किंवा त्याला खूप दुःख होईल. दोन प्रकारच्या कंडिशन असतील. म्हणजे याला हिंदीमध्ये असं म्हणता येईल, कभी खुशी कभी गम या प्रकारे याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. मग या प्रकारामध्ये काय होतं तर मॅनिक, ओके, इट इज बिलीव्ड टू बी रिझल्ट ऑफ केमिकल इम्बॅलन्सेस ऑकरिंग इन द ब्रेन. याचं कारण काय दिलेलं आहे की त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये असलेलं जे केमिकल बॅलन्स आहे ते इम्बॅलन्स होणे. इम्बॅलन्स इन द केमिकल प्रेझेंट इन द ब्रेन. बघा, मॅनिक एपिसोड जे असतात म्हणजे अतिशय आनंद, उत्साह वगैरे अशा प्रकारचे वारंवार त्या व्यक्तीमध्ये परिस्थिती निर्माण होणे. इट मे इन्क्लूड सिम्पटम्स लाईक, बघा काय सिम्पटम्स आहेत त्याचे, की अतिशय त्याला ऊर्जा आल्यासारखं वाटणे बॉडीमध्ये, हाय एनर्जी. दुसरं, रिड्युस्ड नीड फॉर स्लीप, झोपणे येणे. आणि तिसरं, सभोवताली काय होत आहे, द पर्सन लुजेस द टच विथ रियालिटी. ठीक आहे. तर अतिशय दुःख ते अति उत्साह अशा प्रकारच्या ह्या दोन कंडिशन आहेत. सो इट इज नोन ॲज बायपोलर डिसऑर्डर. किंवा याला बघा काही सायकॅट्रिस्टने असा उल्लेखाचा केलेला आहे की सर्दियों में खुशी, गर्मियों में गम, म्हणजे खुशी आणि गम, डिप्रेशन टू मॅनिया. अशा प्रकारे त्या व्यक्तीमध्ये ही स्थिती सुरू असते. सो इट इज नोन ॲज द बायपोलर डिसऑर्डर. ओके. फोर्थ डिसऑर्डर इज द डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे उदासी, मन उदास होणे. किंवा याला असं म्हणता येईल, कामामध्ये मन न लागणे, मन उदास होणे, मन दुःखी होणे. किंवा याला असं आपण उल्लेख करू की लॉस ऑफ इंटरेस्ट. ओके, सी इट इज नथिंग बट लॉस ऑफ इंटरेस्ट इन वर्क. कामामध्ये त्या व्यक्तीचं मन न लागणे किंवा जीवनामध्ये काय आता आपल्या उरलेलं नाही का असं त्याला वाटणे. इट इज अ मूड डिसऑर्डर दॅट कॅन अफेक्ट पर्सन्स डेली लाईफ. ओके, द मूड डिसऑर्डर दॅट अफेक्ट द पर्सन्स डेली लाईफ, इट इज नोन ॲज द डिप्रेशन अँड इट मे बी डिस्क्राइब्ड ॲज फिलिंग ऑफ सॅडनेस. त्या व्यक्तीला खूप दुःख होईल किंवा राग येईल, अँगर, फिलिंग ऑफ सॅडनेस ऑर अँगर, दॅट इज डिप्रेशन. पाचवा आजार अँझायटी. अँझायटी म्हणजे अतिशय चिंता होणे, भीती वाटणे, कसं होईल वगैरे अशा प्रकारे, नाही का. बरं, काय असतं हे अँझायटी? इट इज अ मेंटल डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय फिलिंग ऑफ वरी. चिंता वाटणे, चिंतातूर होणे
बरं का. काळजी वाटणे, इट इज अ फिलिंग ऑफ वरी और फियर, एंझायटी और फियर, भीती वाटणे, दॅट आर स्ट्रॉंग इनफ टू इंटरफेअर विथ वन्स डेली ॲक्टिव्हिटीज. याच्यामुळे काय होतं तर त्या व्यक्तीच्या दररोजच्या ज्या क्रिया आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत, याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ठीक आहे. एंझायटी. आणि 6वी डिसऑर्डर आहे ती म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. याचे 2 शब्द आहेत, अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. काय होतं या आजारामध्ये? इट इज अ क्रॉनिक कंडिशन. क्रॉनिक म्हणजे खूप काळापासून असलेला आजार, अशी अवस्था. कंडिशन इन्क्लुडिंग अटेन्शन डिफिकल्टी म्हणजे कामामध्ये लक्ष लागत नाही, मन लागत नाही, मन न लागणे, अवधान नसणे. ओके. अटेन्शन डेफिसिटी म्हणजे हिंदीमध्ये याला म्हणता येईल ध्यान की कमी, किंवा मराठीमध्ये याला म्हटलेलं आहे लक्ष तुटणे, लक्ष न राहणे. अटेन्शन डिफिकल्टी, हायपर ॲक्टिव्हिटी, अतिचंचलता, ठीक आहे, किंवा अस्थिर राहणे. अँड इम्पल्सिव्हनेस म्हणजे अतिशय उत्साहाने किंवा आवेगपूर्व, इम्पल्सिव्हनेस. ओके. तर क्रॉनिक कंडिशन इन्क्लुडिंग अटेन्शन डिफिकल्टी, हायपर ॲक्टिव्हिटी अँड इम्पल्सिव्हनेस. ओके. इट बिगिन्स इन चाइल्डहुड and it can persist in adulthood. 2-3 वर्षाच्या वया गटापासून हा आजार सुरू होतो आणि हा अडल्टमध्ये देखील असू शकतो, राहू शकतो. मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही, ते आपल्या स्वतःलाच काहीतरी खेळत असतात, बरं का. म्हणजे अभ्यासात लक्ष न लागणे वगैरे किंवा कामात लक्ष न लागणे. इट मे कॉन्ट्रीब्यूट टू द सेल्फ इस्टीम. या अशा व्यक्तीला आत्मविश्वास कमी असतो, लो सेल्फ इस्टीम, ट्रबल्ड रिलेशनशिप अँड डिफिकल्टी इन स्कूल और वर्क. जर चाइल्डहुड अवस्था असेल तर अशा मुलाचं लक्ष वर्गात लागणार नाही, शिक्षक काय शिकवतोय या क्रियेकडे किंवा शाळेतील जी अध्यापनाची क्रिया आहे त्याचं लक्ष लागणार नाही, अभ्यास करू वाटणार नाही, शिक्षक शिकवतोय त्याच्याकडे लक्ष लागणार नाही. किंवा अडल्ट जर असेल तर कामात त्या व्यक्तीचं लक्ष राहणार नाही. तर अशा प्रकारे या सायकोलॉजिकल किंवा मेंटल डिसऑर्डरचे हे पुढे आलेले हे 6 उपप्रकार आहेत. इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी, अल्सो नोन ॲज मेंटल रिटार्डेशन, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन, एन्झायटी आणि अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. पुस्तकामध्ये फक्त या 6 डिसऑर्डरचा उल्लेख केलेला आहे, परंतु तुम्हाला त्या समजाव्यात यासाठी मी या ठिकाणी थोडक्यात त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे. सेकंड डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टम, इट इज द पार्किन्सन्स disease. What is caused? It is caused by the degeneration, that is loss of dopamine producing neurons in CNS. CNS मध्ये असलेल्या डोपामाइन सिक्रीट करणाऱ्या न्यूरॉन डिजनरेट म्हणजे नष्ट होत असल्यामुळे, नष्ट झाल्यामुळे हा आजार होतो. This is the Parkinson's disease. What are symptoms? The symptoms develop gradually over years. हे symptoms तयार होण्यासाठी हा आजार निर्माण व्हायला अनेक दिवस लागतात, अनेक वर्ष लागतात. Symptoms काय आहे? ट्रिमर्स म्हणजे अशा व्यक्तीच्या हातांचे किंवा बॉडीचे थरकाप होणे, ट्रेमर, थरथरणे, ट्रेमर. स्टिफनेस, स्टिफनेस म्हणजे कडक कडक होणे. अशा व्यक्तीला ज्या दररोजच्या क्रिया आहेत चालण्याच्या वगैरे, उठून उठणे, बसणे वगैरे, या क्रिया जमणार नाही. ड्यू टू द स्टिफनेस इट कॉजेस द
difficulty in daily activities and difficulty in walking. Okay, it also causes it affect the difficulty in balance and coordination. Okay, काय सिम्पटम्स आहे त्याच्यामध्ये की ट्रिमर्स, थरकापणे, बॉडी कडक, मसल्स वगैरे हे जॉइंट्स या ठिकाणी कडकपणा येणे, चालताना त्रास होणे, डिफिकल्टी इन वॉकिंग, समतोल आणि सुसूत्रता याच्यामध्ये डिफिकल्टी निर्माण होणे, बॉडीचा समतोल राखणे, तोल राखणे, बॉडीच्या विविध ऑर्गन मध्ये कोऑर्डिनेशन नियंत्रणात ठेवणे या गोष्टी अवघड होतील. इट इज द सिम्पटम अँड कॉजेस ऑफ पार्किन्सन्स डिजीज. थर्ड डिसऑर्डर, इट इज द Alzheimer's disease. Alzheimer's. What is cause? The cause of Alzheimer's disease is due to the loss of, there is a loss of cholinergic neuron and some other neurons present in CNS. CNS मध्ये असलेल्या काही इतर प्रकारच्या न्यूरॉन आणि त्याचप्रमाणे ॲसिटाइल कोलिन तयार करणाऱ्या न्यूरॉन. कोलिनर्जिक म्हणजे काय? ॲसिटाइल कोलिन निर्माण करणाऱ्या, ॲसिटाइल कोलिन हे न्यूरोट्रान्समीटर प्रोड्यूस करणाऱ्या न्यूरॉनचा लॉस झाल्यामुळे अल्झायमर्स डिझीज हा होतो. म्हणजे काय लक्षण आहे तर याचं बघा, इट इज मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे काय तर लॉस ऑफ मेमरी, स्मृतिभ्रंश होणे, लॉस ऑफ मेमरी. It is the most common form of dementia and the incidences increases with the age. जसं आपलं वय वाढत जातं, प्रामुख्याने 60 and above, 60 वर्षानंतर होणारा हा आजार आहे. वाढत्या वयाबरोबर हा आजार होतो. 60 वर्ष आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये, पुढील वर्षामध्ये त्या माणसाला विसराळूपणा जाणवतो, तो गोष्टी विसरतो, काही क्रिया विसरतो. डिमेन्शिया आपण याला म्हणतो. हे मुख्य सिम्पटम आहे. बघा, स्लोइंग ऑफ कॉग्निटिव्ह फंक्शनिंग. कोणते फंक्शन तर ज्या बौद्धिक क्रिया आहेत, बौद्धिक क्रिया आहेत ज्यामध्ये थिंकिंग, विचार करणे, आठवणे, रिमेंबरिंग, रिझनिंग, विचार याच्या ठिकाणी कारणे मीमांसा करणे, कारण शोधणे, अँड बिहेवियरल एबिलिटी. या ठिकाणी काय होतं तर या व्यक्तीची विचार करण्याची जी क्षमता आहे, आठवणे असेल, आठवणे किंवा या ठिकाणी कारण शोधणे आणि त्याचे वर्तन जे असतं, वर्तन बिहेवियर, वर्तनाचे जे वर्तन जे आहे ते वर्तन अशा प्रकारे, ते वर्तन या ठिकाणी या चारही गोष्टी स्लो होतात. ठीक आहे. किती प्रमाणामध्ये? टू सच अन एक्सटेंट दॅट it interferes with the person's daily life and activity. विचार करण्याची प्रक्रिया, आठवण्याची प्रक्रिया, नेहमीचं वर्तन, ठीक आहे, किंवा मग कारण शोधणे, आठवणे या प्रक्रियामध्ये इतक्या प्रमाणामध्ये त्या प्रक्रिया स्लो होतात, त्यांचं लो फंक्शनिंग होते. यामुळे त्या व्यक्तीचं दैनंदिन जीवन जे आहे ते अवघड होऊन बसतं. इंटरफियर, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं डेली लाईफ आणि ऍक्टिव्हिटी. हे कशामुळे होतं तर या ठिकाणी मेंदूचा काही भाग, लॉस ऑफ सम पार्ट ऑफ ब्रेन दॅट कंट्रोल थॉट, मेमरी अँड लँग्वेज, भाषा असेल, स्मृती आहे किंवा विचार आहे, या तिन्ही गोष्टीला जो मेंदूचा कॉग्निटिव्ह पार्ट कंट्रोल करतो त्या पार्टमध्ये या ठिकाणी त्या पार्टचा लॉस होतो, तो पार्ट खराब होतो. काही उदाहरण सांगतो मला मी की वाढत्या वयाबरोबर 60, 61, 65 वगैरे अशा वाढत्या वयाबरोबर माणूस बऱ्याचशा गोष्टी विसरायला लागतो, त्याला आठवत नाही. उदाहरणार्थ जर तो घरून बाहेर निघाला असेल तर त्याला पुन्हा घरी यायचं आठवणार नाही, तिकडं बाहेरच कुठेतरी फिरत राहील, किंवा शर्टाच्या बटन लावणे, गुंड्या लावणे, किंवा
शर्ट घातलं बटनच लावत नाही, किंवा अशा ज्या दररोजच्या ज्या छोट्या छोट्या क्रिया आहेत, किंवा चमचा हातामध्ये आहे पण तो आता जेवण करायचं आहे, हाऊ टू हँडल द ऑब्जेक्ट, किंवा अतिशय पुढच्या स्टेजमध्ये माणूस हा नातेवाईकांना किंवा इतर व्यक्तींना ओळखत नाही. इट इज अल्झायमर, डिमेन्शिया. तर अशा प्रकारे आपण नर्वस सिस्टमच्या डिसऑर्डरमध्ये नंबर 1 मेंटल और सायकोलॉजिकल डिसऑर्डर, त्याच्या 6 सब डिसऑर्डर, दुसरी पार्किन्सन्स डिझीज अँड अल्झायमर्स डिझीज याचा अभ्यास केला. ओके.